संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकीतल्या पंडितातील कवी कुलेश त्यांच्यावर केव्हाचे डोळे जोडून नुसते एकटक बघत होते. ते भारावून उठले. कमरेत झुकत त्यांनी अगोदर संभाजीराजांना अदब दिली. युवराज, उत्तर से इस मुल्क आए, पर कोई युवराज ऐसे ढंग की काव्य रचना करता है ऐसे ना हमने देखा ना सुना. कुलेश भारावून बोलले. शुक्रगुजार कविराज, तशरीफ घ्या. आता आमच्या कुलदेवता आई भवानीची स्तुती बांधणे साधते का ते पाहावे म्हणतो आम्ही. हाताच्या इशारतीने संभाजीराजांनी कुलेशांना बसते केले. त्या बैठकीत दालनात पिलाजी येऊन भिंतीकड धरून उभे आहेत याचे कुणालाच भान नव्हते. मिटल्या डोळ्यांनी संभाजीराजे देवबोलीत काही सांगताहेत हे बघून अभिमानाने फुललेले पिलाजी काही न बोलता ती बैठक तसेच बघत राहिले होते. जगदंब जगदंब. संभाजीराजांनी डोळे मिटते घेतले. उजव्या हाताची बोटे नव्याने धारण केलेल्या छातीच्या माळेवरून फिरू लागली. पाजळते पोट नाचू लागले. भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागल्या. कानभर संबळ तुणतुणी घुमू लागली. उदगांबे उद उदोकार थरकू लागले. शस्त्र उगारलेली रक्तनेत्री व्याघ्रवाहिनी जगदंबा संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. भवानीची स्तुती करणारे देववाणीतले बोल त्यांच्या ओठातून उधळू लागले. आईने बैठक घेतलेला काळ्या बाळ्या पट्ट्यांचा मानकरी वाघ त्यांना झळझळीत संगमरवरासारखा पांढरा दिसू लागला. त्यांच्या ओठातून सुटणाऱ्या शब्दांना जशी सोनकळाच आली. स्फटिक रचित पीठे श्यामलांगी भवानी. स्फटिकासारख्या धवल आसनावर विराजमान झालेली ही श्यामलांगी भवानी आहे. विलसत भाल तिलका, कपाळी रक्तटिळा शोभणाऱ्या पूर्णेंदू हृदय वदना, पुनवेच्या चंद्रासारखा मनोहर मुखडा असलेल्या, सवर तुलस्तन द्वंद्वम कलशस्तनी पद्मनेत्र विराजिताम कमलनेत्री, शंभुकांता तेजस्वी कांती लाभलेल्या, निम्न नाभी खुलगट नाभीच्या कृश मध्याम चिवळ कंबर असलेल्या, विलसद्गतवसनाम रक्तकांची परिवृत्ताम, रक्तरंगी नेसू व चोळी आलेल्या, चंद्रचूड रमणी स्तुतिमेनानाम धरणीश शंभू रचिताम ती भक्त्या. या चंद्रचूड रमणी भवानीची मी राजा शंभू भक्तिभावे स्तुती गातो. वा वा. कवी कुलेशांनी न राहावून भरघोस दाद दिली. पिलाजींचे फुललेले डोळे तर संभाजीराजांच्या मुखड्यावर जखडूनच पडले होते. संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकी दालनाच्या उंबरठ्यात त्यांना खोळंबलेली धाराऊ दिसली. ती परतण्याच्या बेतात आहे हे ताडून इतर कुणाशीच काही न बोलता युवराजांनी तिची दखल घेतली. बोला आऊ, काय आज्ञा आहे? कसे बोलावे या पेचात धाराऊ खिंभर घुटमळली. मग निर्धाराने म्हणाली, हे देवाधर्माचं काय चाललंय आहे ते होऊन दे. थाळं लावल्यात तेवढं कानावर घालायचं होतं. स्मरणद्वीपकृतम वृद्धोपसेवीय, केलेले उपकार जाणणारा, वडीलधाऱ्यांचे अनुसरण करणारा, शूरो न व्यसनी, शूर असूनही व्यसनी नसलेला, अविसंवादी दीर्घदर्शी जितक्रोधी जितेंद्रिय, विसंवादी बुद्धी नसलेला, दूरदृष्टीचा, क्रोध जिंकलेला आणि इंद्रियांवर कब्जा मिळविलेला असा राजा असावा. कविराज, अशा राजाचा राज्यकारभार कोण भातेचा असावा? हा विष्णू पुराणातील श्लोक केवढा गोमटा आहे. मध्येच थांबून संभाजीराजांनी कुलेशांना नजर दिली. स्वतःला आवडलेला श्लोक ते वाचू लागले. नतिदंडो न निर्दंड, अति कायदेबाज नसलेला व कायदा एकदम ढिलाही न टाकणारा, व्यवहारे समः प्राप्ते पुत्रेण निपुणासह, गनिम असो व साक्षात स्वतःचा पुत्र असो, व्यवहारात दोघांशी समतोल असणारा. त्या श्लोकाबरोबर महाराजांच्या आठवणीने संभाजीराजांची मुद्रा अभिमानाने कशी फुलून उठली. भारल्यासारखे ते राजलक्षणे पुढे सांगू लागले. लोकाधार दुष्परिग्रह, तो रयतेला आधार देणारा आणि दुष्टांचे निर्दालन करणारा असावा. वा वा, छान, उत्तम. कुलेश, केशव पंडित, उमाजी पंत साऱ्यांनीच त्या मर्वी राजलक्षणांना एकदम दाद दिली.
मुद्रेचा पुनवेचा चंद्रथळा झालेले स्वकुलाच्या अभिमानाने डोळे तेजाळलेले संभाजीराजे पुढची राजलक्षणे सांगणार तोच त्या दालनात पिलाजी मामा प्रवेशले. युवराज बाहेर सदरेला सुभ्याचा कुणबाऊ रयतावा दर्शनासाठी पळंबलाय. त्यांची काहीतरी फिर्याद अर्जी आहे. ही बैठक लवकर उठणार नाही हे हेरून पिलाजींनी हे धाडस केलं होतं. जमल्या बैठकीची साखळी तुटली. आम्ही सदरेला येतो आहोत. वर्दी द्या त्यांना मामासाहेब. संभाजीराजे स्वतःशीच हसले आणि लोकधारा कळेल न कळलेसे पुटपुटले. पंडित आम्ही आलो. संभाजीराजांनी ऐन रंगाला आलेली काव्य बैठक सोडली व ते सदरेच्या रोखाने चालू लागले. बाहेर उभे असलेले रायाजी, अंतोजी व खंडोजी बल्ला त्यांच्या पाठीशी झाले. सदरेवर आलेल्या युवराजांना मुंडी पागोटी घातलेल्या लंगोट्याधारी 10-20 कुणब्यांनी मुद्रे दिले. संभाजीराजे सदरी बैठकीवर बसले. खंडोजी, रायाजी व अंतोजी त्यांच्या दुतर्फा अदब धरून उभे राहिले. जमले कुणबी काही बोलतील म्हणून संभाजीराजांनी त्याच्यावर नजरफेर टाकला. त्या सगळ्यांच्या माना खाली होत्या. कसल्या तरी काळ्या दाट कांबळी खाली ते मातीत खपणारे जीव डालल्यासारखे दिसत होते. संभाजीराजांनी खंडोजी बल्लाळला नजर दिली. तिचा रोख पकडीत खंडोजी पुढे झाला. कुणब्यांना म्हणाला, कुणीतरी मूर्ख होऊन बोला. जी असेल ती फिर्यादी रुजू घाला. त्या जमावातील कानकल्ले चुन्यासारखे सफेद झालेल्या एका म्हाताऱ्याने काळीच बांधून जबान खोलली. पण आम्हासनी न्यावं मिळेल का कसं बोला तरी. खंडोजीने त्यालाच चित्कारला. सरकार आम्ही धरणी मायेची लेकरं. आपण आमचं बाप. औंदा माय पोपली शिवार धरली नाही. सरकारचा धारा गुजरायचा ते निघत नाही. गाव कामदाराला हातापाया सांगितलं. तो कानाला हाताचं टाळ लावून रिकामी झाला. गडावं हे पायाशी घालावं म्हणून गेलो. पंत सुरलिसांची भेट घेतली. ते म्हणलं तो सरकारी धारा आहे. हो तर सूट सवलत मागा. पर त्यो गुजराय पाहिजे. मायबाप काय नाही आमच्याकडं. धारा गुजरायचा तर दाव्याच्या गुराढोराचा इकरा करायला पाहिजे. ढोरं आम्हा कुंद्यासनी लेकरागत. काय करावं धनी. इस कोसाचा पल्ला टाकून आलो. मायबाप महाराजांच्या माघारी आम्हासनी ठाव द्यावा. धारा औंदा माफ करावा. डोळ्यांच्या कडांना पाणी धरलेला म्हातारा कमरेत झुकला. लोकधार लोकधार. कुणीतरी संभाजीराजांच्या मनात आठी हातांनी भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागले. त्यांची कविमुद्रा पालटत पालटत निर्धारी राजमुद्रा झाली. ऐकणाऱ्याला दरारा बसावा असे निश्चय बोल त्यांच्या ओठातून सुटले. खंडोजी या समस्तास आम्ही कुलधारा माफ केला असे जे कोणी असत त्यासही तो माफच असे. यासाठी रोखे सिद्ध ठेवा. दस्तुरासाठी आम्हास रुजू करा. खासे हरकारे निवडून ते टाकोटाक गावाचे गाव जातील असे करा. जी आज्ञा. खंडोजीने झुकत ती लोकाधारी आज्ञा वरच्यावर झेलली. बाबा या तुम्ही आता. तुमच्या धारा तुम्हास माफ आहे. काही अडले नडले तर अनुमान न करता आम्हास भेटा. आमचे दरवाजे तुम्हासाठी खुले आहेत. संभाजीराजे उठले. भरून पावलेले सगळे कुणबी कमरेत झुकले. आता त्यांच्या पाठीवर चिंतेची काळी कांबळी नव्हती. पुन्हा बैठकी दालनाच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर सुरनीस अण्णाजींची चर्या मात्र एकसारखी नाचत राहिली. हा माणूस आम्हास खूप नड देणार. शंकेचा झेपावता खंड्या पक्षी उडाला. त्यांच्या मनाच्या गंगासागरात डुबला. मासोळी मटकावून आपली लांब चोच साफ करीत नियतीच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. संभाजीराजे पुन्हा पंडितांच्या मेळ्यात येऊन बसले. हातातील गुलाबकळी त्यांनी बिछायतीवर दूर नेऊन ठेवली. दगुळलेल्या मनाच्या अवस्थेतच त्यांनी तिष्ठत बसलेल्या परशुराम पंतांना मत्स्य पुराणातील निवडीचा श्लोक सांगितला. यद्यपि अल्पतरम कर्मम तदपि एकेन दुष्करम पुरुषेण सहायेन किमु राज्यम महोदयम. लहान का असेना पण अवघड कर्म करणाऱ्या पुरुषांच्या सहाय्याने कोणते राज्य मोठे होणार नाही. अनेक भावनांची जाळी चेहऱ्यावर पसरलेल्या संभाजीराजांना त्यामुळे आणि गोंधळून गेलेल्या बैठकीतल्या पंडितांना कुणालाच कल्पना नव्हती की यावेळी छत्रपती महाराज 6 जणांच्या गजरात, तोफ भांड्यांच्या कल्लोळात, झुलबाज आणि नाना अलंकारांनी सजलेल्या निशाणाचा हत्ती समोर ठेवून पांढऱ्या शुभ्र विजय घोड्यावर मांड जमून
पश्चिम वेशीतून भागानगरात प्रवेशत होते. त्यांच्या पाठीशी हजारोंचा मावळी फौजफाटा चालला होता. तानाशहाची कुतुबशाही रयत हवेल्यांच्या सफेल्यात येऊन दाटीवाटीने मराठ्यांच्या सर्जा राजाचे दर्शन डोळाभर घेत होती. शृंगारपुरात बुधभूषणांचा द्वितीय अध्याय संपत होता. भागानगरात महाराजांच्या हयातीचा शिवभूषणांचा शेवटचा अध्याय सुरू होत होता. मिश्रकलिती हा बुधभूषणांचा तिसरा अध्याय बांधून झाला. बैठक उठू घातली. सारे पंडित संभाजीराजांना अदब देऊन जायला निघाले. पण केशव पंडितांच्या मनी काहीतरी हेत घोळत असल्याने ते खोळंबले. बोला केशव पंडित, काय बाब आहे? पंडितांना काहीतरी बोलायचे आहे हे टाळून संभाजीराजांनी विचारले. एक अर्जी आहे युवराजांच्या चरणी. आज्ञा होई तर पेश करू. केशव पंडित अडखळत म्हणाले. बोला. पुरात कालीमातेचे एक शिवयोगी भक्त आहेत. युवराजांच्या दर्शनाची ते इच्छा करतात. आज्ञा झाली तर? बेशक पंडित, घेऊन या त्यांना एक वार. संभाजीराजांनी संमती दिली. एके दिवशी मग पंडित कलिभक्त शिवयोगी व त्यांचे शिष्य गणेश भट्ट जांभेकर यांना घेऊन वाड्यावर आले. शिवयोग्यांनी अंगी कफनी धारण केली होती. रुद्राक्ष माळेने जटेचा संभार बांधला होता. दंडावर कपाळावर भस्माचे पट्टे फिरवले होते. केशव पंडितांनी शिवयोग्यांना संभाजीराजांच्या बैठकी दालनात पेश करताच युवराजांनी पुढे होत कालीभक्तांचे पाय शिवले. जय भद्रकाली म्हणत शिवयोग्यांनी संभाजीराजांच्या टोपावर आशीर्वादाचा हात ठेवला. योग्यांच्या हाताला धरून संभाजीराजांनी त्यांच्यासाठी खास मांडलेल्या व्याघ्राजीनाच्या बैठकीवर त्यांना आदराने बसते केले. युवराज, एक संकल्प मनी आहे. मिटल्या डोळ्यांचे योगी आभाळ कब्जात घेण्याच्या बोलीत बोलले. जी आज्ञा व्हावी. संभाजीराजांनी त्यांना नम्र भावे दाद दिली. या राजवास्तूत माता भद्रकालीची प्रतिष्ठापना व्हावी. तुमच्या वीर हातांनी तिला भोग मिळावा. जी आज्ञाप्रमाणे. संभाजीराजांनी शिवयोग्यांसमोर गर्दन झुकती केली. संतुष्ट झालेले शिवयोगी व गणेश भक्त निरोप घेऊन वाड्यातून बाहेर पडले. शिर्क्यांच्या वाड्यावर कालीच्या प्रतिष्ठापनेची जोरदार तयारी सुरू झाली. पिनाजी मामा, गणोजी राजे व खासा संभाजीराजे यांनी देख घेऊन प्रतिष्ठापनेचा सारा सरंजाम सिद्ध केला. पुरातील कसबी शिलावटाने कृष्णवर्णी कातळ पारखून अंगावर धावून आल्यासारखी वाटावी अशी भद्रकालीची पुरुषभर उंचीची मूर्ती खोदली. शिवयोग्यांनी शोधलेल्या मुहूर्तावर महाकालीची ती मूर्ती वाजत गाजत वाड्यावर आणण्यात आली. तिला रक्तरंगी आस्वाब चढवण्यात आले होते. राणू अक्का, येसूबाई, दुर्गाबाई, राजकुवरबाई यांनी आपल्या भरल्या चुड्यांच्या हातांनी भद्रेची ओटी भरली. शिवयोग्यांनी एका तबकात ठेवलेली नंगी तेग उचलून ती संभाजीराजांच्या हाती दिली. भद्रेच्या डोळ्यांना डोळे जोडलेले संभाजीराजे भारावल्यासारखे धीम्या कदमी पुढे झाले. मातेसमोर गुडघे टेकीत त्यांनी आपले कपाळ क्षणभर फरसबंदीला भिडविले. मग माथावर घेत हातीची तेग कपाळाला लावली. हत्यार डाव्या हाती पेलून जय भद्रकाली अशी भाग फोडून त्यांनी उजव्या हाताचा अंगठा हत्याराच्या पाणीदार शिकलेवरून सरकन ओढला. भोसलाई गरम रक्ताची धार अंगठ्यावरून उमळली. आपल्या रजरक्ताचा तवाना भोग भद्रेला देण्यासाठी युवराजांनी ठिबकता अंगठा तसाच तिच्या चरणांजवळ नेला. दुर्गा भद्रेची प्रतिष्ठापना झाली. रायगडावर मात्र वेगळेच शिजले होते. महाराणी सोयराबाईंच्या खासे महालातून बाहेर पडलेल्या अण्णाजी दत्तोंनी एक थैलीबंद खलिता विश्वासू खबरगिराच्या हवाली केला होता. खलितापोटी मजकूर होता. महसुलाचे उसूलाबाबत युवराज कारण नसता घालमेली करतात. रयतेस सरसकटीने धारा माफ केली या सरकारी खजिना आबादान रक्षावा ते कैसे व्हावे या कशाची कल्पना नसलेले छत्रपती महाराज तिकडे भागानगरात तानाशहाशी मनाजोगे राजकारण बांधून मुलुकमारीसाठी त्यांच्याकडून हवा तसा सुलूक करून घेऊन भागानगराबाहेर पडले होते. आदिलशाहीवर चालून जाण्यासाठी दूरवर नजर पोचणारी महाभद्रा दुर्गाकाली मात्र आपल्या विस्तारल्या डोळ्यांनी हे सारे शांतपणे बघत होती. शृंगारपुरात संभाजीराजांनी भक्तिभावे कालीची प्रतिष्ठापना केली होती. रायगडावर मात्र सुरनीस अण्णाजी दत्तो आणि महाराणी सोयराबाई साहेब यांच्यामध्ये कलीची प्रतिष्ठापना चालू होती. गावदेवता भावेश्वरीच्या मंदिरासमोरच्या आवारात अवघे शृंगारपूर लोटले होते. देवीला सामोरा येईल असा संभाजीराजांसाठी बिछायती गिरद्या मांडलेला
बैठकीचा चौथरा सिद्ध केला होता. त्यावर गिद्दीला रेलून संभाजी राजे बसले होते. त्यांचा माग धरून पाठीशी पिलाजी मामा, गणोजी राजे, कान्होजी राजे असा शिर्क्यांचा मर्दाना बसला होता. डाव्या बगलेला धरून केशव पंडित, उमाजी पंत, कवी कुलेश, उधो योगदेव, महादेव यमाजी, परशुराम पंत, खंडोजी, अंतोजी, रायाजी एकताकीने खडे होते. उजव्या बगलेला मांडलेल्या जनानी बैठकीवर येसुबाईच्या आईसाहेब, येसुबाई, राजकुंवरबाई, राणू अक्का, दुर्गाबाई असा भोसले शिर्क्यांचा जोड जनाना बसला होता. त्यांच्या पाठीमागे खांद्यावर तबक तोलून धरलेली, आजवर घडलेली मायंदाळ मनात रेंगाळ कसलेली धाराऊ उभी होती. भावेश्वरीच्या समोर येईल असा आंबावती आणि श्रीफळांनी सजलेला होळीचा सावरीचा स्तंभ चांदणे अंगावर घेत उभा होता. त्याला धरून आवाराच्या मध्यभागी येईल असा लाकडांचा भला मोठा हुडवा रचण्यात आला होता. हातशेणी रचून त्यातील लाकडे पुरती झाकून टाकली होती. धाकलं धनी, सणाच्या दिसाचा मान करावा, होळीला चूड द्यावा. होळी सणाचा मानकरी शृंगारपूरचा गावगुरव संभाजीराजांच्या समोर येऊन अर्जवानी म्हणाला. हातातील मशालीचा चूड त्याने उंच उठवला. युवराज संभाजीराजे बैठकीवरून उठले. पायीच्या राजमोजड्या त्यांनी हलकेच उतरल्या. गुरवाच्या हातातील चूड आपल्या हाती घेतला. जय भवानी पुण्यस्मरणाची भाग फोडून त्यांनी हुडव्याला पेटता चूड दिला. हुडवा पेटला. दुधरंगी चांदण्यात ज्वाळांचे पिवळे तांबडे पक्षी उड्या घेऊ लागले. होळी शिलगली. धगधगलेल्या होळीच्या आगीशी झट घेण्यासाठी होळकरी खेळे सिद्ध झाले. संभाजीराजे हुडव्याला पाठ न धावता हट्ट्या कदमांनी बैठकीवर बसले. गुरवानं पेटत्या हुडव्याला फेर घालीत चारी अंगांनी श्रीफळे रसरसत्या निखाऱ्यात फेकली. बेभान झालेले होळकर खेळे आगीभोवती घिरट्या घालू लागले. मरणाला कनवटीला लावणारे हात एकामागोमाग एक असे फुलल्या तडकत्या निखाऱ्यात मनाची श्रीफळ शोधण्यासाठी बेगुमान घुसू लागले. जमले शृंगारपूर डोळ्यात जीव आणून होळकरांची खटपट बघत होते. अर्धी घटका हटली तरी मानाचे फळ आगीच्या कड्यातून काही बाहेर निघत नव्हते. कित्येकांचे हात पळून निघाले होते. पेटलेल्या श्रीफळांचे कोळसे झाले म्हणून आई लेकरांचा अपराध पोटात घेगा माये म्हणत भेदरल्या गुरुवाने दुसरी श्रीफळे धडाधड हुडव्यात फेकली. खेळ्यांची दमगीर झालेली पहिली फळी हटली. दुसरी फळी पुढे झाली. भोवतीचे श्वास रोखणीला पडले. नव्या दमाच्या होळकरांची सणाच्या आगीशी हातघाई जुंपली. आता चंद्र कलू लागला. मध्यरात्र टळून गेली. होळकरांच्या 3 फळ्या येऊन आगीशी झुंज घेऊन हटल्या होत्या. मानाचे फळ काही निखाऱ्याबाहेर निघत नव्हते. होळी सण कुचमला. बावरलेले शृंगारपूरकर भेदरून आपापसात कुजबुजू लागले. बैठकीवर बसलेले संभाजीराजे गिरदी सोडून ताठपणे बसले होते. त्यांची कठोर नजर हुडव्यातील निखाऱ्यांना आता जरब भरू लागली. रायाजी, अंतोजी यांच्या मागून गावकुसाची अब्रू राखण्यासाठी गणोजीराजे शिर्के सुद्धा हुडव्याभोवती चक्रा टाकून खाली हाताने पसरले. संभाजीराजांनी एकदा जमल्या सणकऱ्यांवर नजर टाकली. सगळ्यांच्या माना खाली होत्या. हुडवा धडधडतच होता. युवराजांच्या मस्तकात ठिंग्या ठिंग्या उधळू लागल्या. भृंगत बलान्वय सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली असे राजे शहाजी होऊन गेले. यस्य अनेक वसुंधरा परिव्रतुंग चूडामणे पुत्रत्वं समुपागतः शिव इति ख्यातः पुराणे विभू. त्या शहाजी राजांना महामूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे मोठे वाटणारे, पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे असे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले. तस्यात्मज शंभुरिती त्यांचा पुत्र मी शंभूराजे या नावाने मशहूर आहे. तस्मात्मज त्यांचा पुत्र. संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. कलू घातलेला चंद्र पुन्हा स्थिरावला. धडकलेले चांदणे थिजले. खाली गेलेल्या कैकमानावर उठल्या. आता भावेश्वरी समोरचा पेटता हुडवाच जसा संभाजीराजांच्या डोळ्यात उतरला होता. आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्या बाहेर, आशीर्वाद द्यावा. झपाझप आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्या बाहेर, आशीर्वाद द्यावा. झपाझप चालत संभाजीराजे ऐन हुडव्याजवळ आले. बेभान स्थितीत त्यांनी अग्निकुंडाला एक चक्कर टाकली. जय भवानी. सर्वांच्या अंगावर काटा सरकावा अशी राजघाटीतून साथ फुटली.
दुसऱ्याच क्षणी त्या शिवाच्या पुत्राचा रुद्राचा हात फुलल्या निखाऱ्यात घुसला. धगीने मनगटाभोवती बांधलेली पोहची होरपळून निघाली. राजपुत्र आणि अग्नी यांची इरेसरीची झुंज पडली. धगीचा अंदाज घेत संभाजीराजे हुडव्यात हात चालवू लागले. होरपळणारा हात अधिकच ईर्षेने चालू लागला आणि बघता बघता तळहात तोडून टाकणारा काळपट ठिपका त्या राजहाताने निखाऱ्याबाहेर खेचला. पापणी लवण्याच्या आत तो जय भवानीच्या गजराबरोबर फरसबंदीवर आपटण्यात आला. ठिकऱ्या ठिकऱ्या उसळल्या मानाच्या श्रीफळाच्या. आई भावेसरी ग माते म्हणत गुरुवाने आपले अंग गावदेवी समोर सरळ दंडवतात झोकून दिले. जय भवानीचा आवारभर जल्लोषात कल्लोळ झाला. कवी कुलेश, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी सारेच युवराज संभाजीराजांचा हात धरण्यासाठी पुढे धावले. त्यापैकी एकाच्याही हातात हात न देता संभाजीराजांनी तो पाठीशी तसाच घेतला आणि आपल्या पेटत्या डोळ्यांनी एकदा जनानी बैठकीवर नजर टाकली. येसुबाईंसह सारा जनानाच कडक उठून खडा होता. येसुबाई दिसतात संभाजीराजे सारा आगडोम विसरून पुनवेच्या चांदण्यालाही लाजले असे मंद हसले. पण येसुबाईंना दिसू शकले नाही, कारण त्यांच्या डोळ्यांवर आसवांचे झिरझिरे आडपडदे उतरले होते. शिकारीसाठी रान काढण्याच्या मनसुब्याने आज संभाजीराजांनी हाके रानात धाडले. रायाजी, अंतोजी व खंडोजी असे खेळे संगती घेण्याचे योजले होते. तेल दिलेली तोड्याची धुराटी बंदूक सदरेवर संभाजीराजांच्या येसुबाईंनी मलमपट्टी बांधलेल्या पोळ्या हाती देत खंडोजी म्हणाले, फार नामी शिस्त आहे हत्याराची युवराज. फिरंगी माटाची ती धुराटी हाती घेत संभाजीराजांनी खांद्याला भिडवली. नळीच्या डोक्यावरच्या माशीवर डावा डोळा मिटत शिस्त बघितली. धरल्या शिस्तीत येसुबाईंनी उन्हाला लावलेला जरीकळीचा बुंदेदार शालू समोर आला. त्यावरच्या एका झकझकत्या बुंदीवर नळीची शिस्त रोखत संभाजीराजे स्वतःशीच हसले. ठीक आहे खंडोजी, तुम्ही तयारीला लागा. उन्ह कलतीला लागली की निघणार आम्ही. हातीची धुराटी तशीच पेलत संभाजीराजे वाड्यात शिरले. शिकारीला निघण्यापूर्वी एकदा येसुबाईंच्या कानी घालावे या विचाराने तिसरा प्रहर सरतीला आला. वाड्याच्या सफेलीत येसुबाई आणि दुर्गाबाई उभ्या होत्या. राजांना येताना बघून त्या सावरल्या. आम्ही आता रान काढायला निघणार आहोत म्हटले तर येसुबाईंना, म्हटले तर दुर्गाबाईंना असे संभाजीराजे बोलले. काही वेळ तसाच शांततेत गेला. आपल्या पदरकोटाचा पंखा करून तो हलकेच आपल्या गळ्याभोवती वारीत येसुबाई म्हणाल्या, आज वळीवाचा माग दिसतोय. त्यांना म्हणायचे होते, आज स्वारीनं नाही गेलं तर नाही का चालणार. वळीव अंगावर घेत घोडा फेकीत रान काढण्यातच शिकारीचा खरा मजा. तेवढ्यात पिलाजीचे कारभारी सफेलीत आले. झुकत त्यांनी वर्दी दिली. कोणी एक हरकारा आला आहे. खासा युवराज साहेबांना भेटण्याची अर्जी करतो आहे. मनात अनेक प्रश्नांचे मोह उठलेले संभाजीराजे काही न बोलता कारभाऱ्यांच्या पाठीशी झाले. येसुबाई आणि दुर्गाबाई आपल्या स्वारीच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघतच राहिल्या. येतो आम्ही असे म्हटल्याखेरीज स्वारी अशी कधीच निघून नाही गेली आजवर, असा विचार नाहीतरी येसुबाईंच्या मनी आला. संभाजीराजांनी घोडाईताला सदरेवर पेश करण्याची आज्ञा कारभाऱ्यांना दिली. घोडाईत शिर्क्यांच्या सदरेसमोर आला. त्याने झुकून तस्लीम दिली. क्या है? संभाजीराजांच्या तोंडून जरबी बोल उठले. गुस्ताखी माफ हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का मुझे हुक्म है, घोडाईत शांतपणे म्हणाला. संभाजीराजांनी डावी उजवी गर्दन फिरवली. सदरेवर असलेले कारभारी परशुरामपंत, खंडोजी साऱ्यांनी तिची इशारत पकडीत सदर सोडली. बोलो, यही हमारा खलबत नामा है. संभाजीराजे निर्धाराने समोरच्या घोडाईताला निघत म्हणाले. जरीबुंदी तहबंद लखलखला. हमेशाने त्या तहबंदा आड लपवलेल्या खलिताच्या हासबंद थैल्या बाहेर काढला. हलक्या पावलांनी पुढे होत त्याने झुकून तो संभाजीराजांच्या हाती दिला. तो खलिता औरंगजेबाच्या दख्खन स्वारीवर नामजाद सरलष्कर दिलेर खानाचा होता. अकलूज प्रांतातील तळावरून धाडलेला, आपल्या गोटात येऊन मिळण्याचे आवाहन करणारा. त्यातील मजकूर वाचता संभाजीराजांच्या मस्तकात मुंग्याच मुंग्या धरल्या. हात थरथरला. साक्षात मोगली गोटा. दक्षिणेचा मुलूक मारण्यासाठी पैसे घावे हे. युवराजांच्या नाकपाळ्या फुलल्या.
श्वास चढीला पडला. एका बंद दरवाजाला नजर रोखत संभाजीराजांनी दणदणती टाळी दिली. परशुराम पंत आत आले. पंत, कमलदान आणि खलित्यासाठी वळी घ्या. जी. परशुराम पंतांनी आपल्या चिटणीस बैठकीजवळचे कलमदान उचलले. खलित्यासाठी एक कोरी वळी युवराजांच्या हाती दिली. समोर कलमदान ठेवले. या तुम्ही. परशुराम पंतांना इशारत मिळाली. ते निघून गेले. आधारासाठी वळीखाली गोल गिरदी घेऊन संभाजीराजांनी पीस कलमदानात बुडविले. क्षणभर ते तसेच राहू दिले. तेवढ्यात मजकुराचा मेळ मनाशी बांधून घेतला. कापडी अस्तराच्या वळीवर खास राजहाताने अक्षरे उमटू लागली. मशहूर अनाम दाम दौलत हो, लष्करे सालार दिलेर खान सुभे दख्खन बजानीब रा युवराज शंभू उपरी विशेष. खान मजकुरी दिले खत पावले. ये समयास आमचे महाराज साहेब मोहीमशीर होऊन मुलखाबाहेर असत. मागील दौलतीची हर एक जिम्मेदारी त्यांनी आम्हावर सुपूर्द केली असेल. बरी गत हेरून खलिता धाडिला. पण आम्हाला आण इमान आमच्या बापजाद्यांचे तुम्हाकडे येऊ हे कैसे मनी धरता. ते होणे नाही जाणीजे. तळपत्या समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट त्यावर शिवरली. आलेल्या फासबंद थैलीतच त्यांची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडेताच्या रोखाने फेकली. त्या इमानी कुत्र्याने ती झेलली. तस्लीम देऊन तो सदरे बाहेर पडला. संभाजीराजे बैठकीवरून उठले. सदरे मागे भिंतीला रेलून ठेवलेली धुराटी त्यांनी उचलली. मनातील शिकारीचा जोश आता पार ओसरला होता. दार उघडताच खंडोजीने त्यांना मुद्रा दिला. त्यांच्या हाती धुराटी देत युवराज म्हणाले, खंडोजी, आम्ही शिकारीचा बेत रद्द केला आहे. हात्यांना वर्दी द्या. खंडोजी चमकून आपल्या धाकल्या धन्याकडे बघतच राहिला. वळीवाच्या बेलाक धारांनी टिपण धरले. शिरक्यांच्या वाड्यातून मोगली घोडाईत तशा धारातही बाहेर पडला. दिंडी बाहेर ठाण केलेल्या घोड्याचे कायदे त्याने सोडविले. घोडे पावसाला बिचकून जागचे हलेना. त्याच्या खुब्यावर मनगटाचा तमाचा लगावत स्वाराने त्याला शिवी हसडली. इसकी माँ का. मोगलाई घोडाईत मांड जमवून उगवतीच्या रोखाने दौडू लागला. मागे शृंगारपुरात वळीवाची मारझोड ठेवून त्याच्या पाठोपाठ शिरक्यांच्या वाड्यातून एक मावळी घोडाईतही बाहेर पडला. पुढच्या स्वाराच्या घोड्याच्या टापांवर हुकूम तोही दौडू लागला. तो होता विश्वनाथ, महाराजांनी शृंगारपुरावर नेमलेला खास विश्वासू चाकर. वारा, पाऊस, विजा कशाचीही पर्वा न करता विश्वनाथ मोगली घोडाईत कुठल्या गोटावरून आला होता याचा माग घेणार होता. परस्पर रायगडी जाऊन याची खबर सुरनीस अण्णाजींच्या कानी घालणार होता. दरुणी दालनातील झरोक्यातून बाहेरच्या निसर्गाने कोपलेले रूप बघणाऱ्या येसुबाई पाठीशी उभ्या असलेल्या दुर्गाबाईंना म्हणाल्या, आम्ही सुचवून बघितलं स्वारींना, आज वळीवाचा माग दिसतो म्हणून. या पावसात विजांचा भरोसा नसतो, पण इकडून ऐकणं व्हायचं नाही. स्वारी हमखास बाहेर पडणार, तेही पोळलेला हात घेऊन. युवराज, एक सोचने की खबर है. विश्वनाथ श्रृंगारपुर से गुम हो गया. कहाँ गया ठिकाना नहीं. कविकुलेश कमरेत झुकत संभाजीराजांना म्हणाले. बैठकी दालनात आसनावर बसलेले संभाजीराजे ते ऐकतात सटका बसावा तसे उठले. त्यांच्या हातीचे सोनचंपकाचे फूल फिरका घेऊ लागले. कोण आहे. एक राजजरबी आवाज दालनाच्या दरवाजाच्या रोखाने उठला. दरवाजाच्या वर हत्यारी पहारा देणारा आत पेश झाला. खंडोजींना यात फरमाव. त्याला आज्ञा मिळाली. संभाजीराजे पुन्हा विचारगत फेऱ्या घेऊ लागले. कविकुलेश बुचकळ्यात पडले. थोड्या वेळातच खंडोजी बल्ला दालनात आला. आज्ञा स्वामी म्हणत त्याने मुद्रा दिला. खंडोजी, रायाजी आणि अंतोजीस टाकोटाकीनं आमच्या सामने पेश करा. 2 खातरजमाची घोडाईत पारखून सिद्ध ठेवा. एक जोखमीचं काम करणं आहे. जी. खंडोजी आला तसा निघून गेला. कविराज, तुम्हा साठवतो तो श्लोक आम्ही आग्रहानं बुधभूषणांमध्ये घ्यावयास लावलेला, महाभारतातला. जसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवतात. ते धर्मात धरूनच आहे. फसवेपणाच मारक ठरतो, सच्चेपणाला सच्चेपणाच सायवळ होतो, असे सांगणारा. कविकुलेशांनी हुकाराची मान डोलावली आणि तो श्लोकच युवराजांना पेश केला. यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्यस्त स्मिस्तथा वर्वितव्यम
सधर्मः मायाचारो मायया बाधितव्यः सद्वाचारः साधूना प्रत्युपेयः. वा कविराज, आम्ही तेच करावे म्हणतो. संभाजीराजे बोलत कुलेशांच्या समोर आले. आपल्या हातीचे चंपक फूल त्यांनी कुलेशांच्या हाती ठेवले. या तुम्ही कविराज. कसल्या तरी मनसुब्याने संभाजीराजे म्हणाले, जो आज्ञा. कुलेश बाहेर पडले. विश्वनाथ, अण्णाजी दत्तो आणि मातुश्री सोयराबाई साहेब यांच्या चर्या आलटून पालटून संभाजीराजांच्या मनासमोर फेर धरू लागल्या. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. युवराजांच्या मनी काहीतरी बांधून पक्के झाले. मुद्रा धाकलं धनी. रायाजी अंतोजींची दुधाच्या इमानाची जोडी समोर बघताच संभाजीराजे खेचल्यासारखे दरवाजापर्यंत त्यांच्या रोखाने आपणहून गेले. दोघांच्याही खांद्यावर झटकन हात तळवे चढवून प्रथम त्यांनी दोघांना खिळवण निरखले. धाराऊची ती बांडी पोरे त्यांना रामराजांसारखी रक्ताचीच वाटली. दरवाजा लोटून घ्या. पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली. रायाजी अंतोजी आम्हा वळीवाचे ढग घेत टाकणार. रायगडी काहीतरी शिजू घातलं आहे. तुम्ही दोघे पाठीचे. याच पावली गडाकडे कूच करा. खंडोजी तुमच्या दिमतीस निवडीचे घोडा एक देतील ते घ्या. सुरनीस अण्णाजी आणि मासाहेबांच्यावर घारीची नजर ठेवा. आमच्या बाबतीनं काही कानी आलं तर टाकोटाकीनं आम्हास माग द्या. इथून निघताना कापूर होळास शेत कामाची जोडणी लावणेस जातो आहोत अशी भूल ठेवा. धाराऊला याची समज द्या. निघा तुम्ही. संभाजीराजांनी दोघा भावंडांचे खांदे थोपटले. ऊर भेट दिली. दोघेही गाडे बंधू काही न बोलता पण सारे म्हणून बाहेर पडले. त्या दिवशी दुपार टळकीला लागली तसे शिरक्यांच्या वाड्यातून 4 घोडाईत बाहेर पडले. भावेश्वरीचे देऊळ मागे टाकून शृंगारपूरची वेस येईपर्यंत ते यात्रेला चालण्यासारखे सादिलवार चालीने चालले. वेस मागे पडताच मात्र त्यांनी जनावरे चौपट उधळली. रायगडाच्या रोखाने. रायगड आता घरच्याच डाव प्रतिडावावर पडला. नियतीच्या इच्छेने प्रतापगडची आणि तुळजापूरची अष्टभुजा श्री हे सारे शांतपणे बघत होती.